हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 अमरावती ग्रामीणचा मैदानी चाचणीचा कट ऑफ तसंच जागा याचं संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढे जे एक्सेल शीट मी दाखवणार आहे, ही एक्सेल शीट आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी पीडीएफ बनवून टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथं ही पीडीएफ पाहायला भेटेल. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला बघा, तुमच्या स्क्रीनवर जागा दिसत असतील तर या जागा टोटल 214 आहेत, ज्याच्यामध्ये 3 एससी, एसटी साठी 20, व्हीजेए 13, एनटीबी 2, एनटीसी 7, एनटीडी 10, एसबीसी 3, ओबीसी साठी 28 आहेत, ईडब्ल्यूएस 8, एससीबीसी 25 आणि ओपन साठी 95, अशा मिळून टोटल 214 जागा आहेत. ज्याच्यापैकी सर्वसाधारण मध्ये बघा, ओपन सर्वसाधारणला 27 जागा आहेत, महिलांसाठी 29 जागा आहेत, खेळाडूसाठी 5 जागा आहेत, प्रकल्पग्रस्त 5, भूकंपग्रस्त 2, माजी सैनिकासाठी 14 जागा आहेत, अंशकालीन पदवीधरसाठी 5 जागा आहेत, पोलीस पाल्य 3 आणि होमगार्डसाठी 5 जागा आहेत. तर या असणाऱ्या अशा पद्धतीमध्ये ओपनच्या जागांची वाटणी झालेली आहे. आता बघा, सर्वसाधारण मध्ये 27 जागा आहेत आणि माजी सैनिकाच्या 14 जागा आहेत, अंशकालीन पदवीधर 5. आता इकडे तुम्ही ही जर लिस्ट पाहिली तर या लिस्ट मध्ये असणारं तुम्हाला 50 मार्कवाले भरपूर सारे कॅन्डिडेट इथं पाहायला मिळतात. कुठपर्यंत आहेत 50 नंबर, तर बघा इथं तुम्हाला हे मी हायलाइट करत आहे. 38 मुलांना असणारे 50 पैकी 50 गुण आहेत. तर इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये मॅक्झिमम लोक जे आहेत 50 मार्कवाले हे असणारे माजी सैनिक आहेत. कशाहून ओळखता येते तर चेस नंबर बघा, इथं तुम्हाला दिसत असेल या लाईन मध्ये हे जे चेस नंबर दिसत आहेत हे त्या ठिकाणी असणारे शेवटच्या दिवसाचेच आहेत. तुम्ही म्हणता कशावरून, त्याचं कारण सांगतो. अमरावती ग्रामीणला टोटल किती लोकांनी ग्राउंड दिलंय, मेल म्हणजेच पुरुषांनी किती लोकांनी ग्राउंड दिलंय, तर तो आकडा पाहून घ्या एक वेळ. या ठिकाणी 11,150 लोकांनी ग्राउंड दिलेला आहे. इथं पाहू शकता तुम्ही 11,150 लोकांनी ग्राउंड दिलेला आहे. हे शेवटचे चेस नंबर असणारे असेच दिलेले होते त्यांनी. 11,150 शेवटचा चेस नंबर पण होता. तर मग या आपण जे वर पाहत होतो 50 पैकी 50 मार्कवाले, याच्यामध्ये बघा फक्त हे वरचे 2 जर असणारे त्या ठिकाणी चेस नंबर सोडले तर बाकी सर्व चेस नंबर 50 मार्कवाले 36 राहिलेले हे लगभग शेवटच्या दिवसचे आहेत. मग शेवटच्या दिवसचा आहे तर याचा अर्थ काय की हे सर्व माजी सैनिक आहेत. म्हणजे 36 माजी सैनिकाला 50 पैकी 50 गुण मिळालेले आहेत. तर फक्त 2 जनरलचे कॅन्डिडेट आहेत ज्यांना असणारे 50 पैकी 50 गुण भेटलेले आहेत. तर समजलं इथपर्यंत. आता त्याच्यानंतर पुढे बघा, याच्यामध्ये 48 गुणवाले पण असणारे माजी सैनिक आहेत. मग ते ओळखायचे कसे, तर चेस नंबरवरून ओळखता येतात. पण त्याच्यानंतर मात्र 47 वाले भरपूर सारे असणारे जनरलचे कॅन्डिडेट आहेत, बरोबर. त्याचबरोबर माजी सैनिक पण आहेत, पण जनरलचे भरपूर सारे कॅन्डिडेट पाहायला मिळतात. एकंदरीत वरच्या लेवलमध्ये म्हणजे लगभग असणारं 44 मार्कापर्यंत तुम्हाला माजी सैनिक पण भरपूर पाहायला मिळतात आणि जनरल पण. याच्यामध्ये 352 नंबर जो आहे इथपर्यंत बघा, या 43 मार्काची सुरुवात इथून होते. या 350 पैकी लगभग असणारे 150च्या आसपास या ठिकाणी असणारे माजी सैनिकच आहेत. 150च्या आसपास माजी सैनिक आहेत. आणि माजी सैनिकाला जागा मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेल्या होत्या, 14 जागा होत्या, जे की त्या ठिकाणी असणार ते सर्व माजी सैनिकालाच जातील. त्याच्यातली एकही जागा असणारी त्या ठिकाणी जनरलच्या मुलांना भेटणार नाही सध्याच्या स्थितीमध्ये ग्राउंडसाठी, म्हणजेच ग्राउंडच्या कट ऑफ साठी. कदाचित नंतर त्या ठिकाणी माजी सैनिक पास नाही झाले, काही त्या ठिकाणी मध्ये काही आली तर त्या ठिकाणी ती जागा जनरलला भेटेल, पण सध्या भेटणार नाही. मग या परिस्थितीहून सध्याच्या जे जागा आहेत या जागांचा जर विचार केला तर जनरलच्या 27, अंशकालीन पदवीधर 5 आणि इतर जे समांतर आरक्षण आहे जसं खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य, होमगार्ड, हे सगळेच आले असतील असं मला वाटत नाही. म्हणजे सगळेच आले असतील म्हणजे जसं आता उदाहरणादाखल होमगार्डसाठी 5 जागा आहेत, तर 50 होमगार्ड त्या ठिकाणी असणारे आले आहेत का, आले बी असू शकतात,
कदाचित नसू पण शकतात, किंवा भूकंपग्रस्त 2 जागा आहेत 20 लोक पाहिजेत, किंवा प्रकल्पग्रस्त 5 जागा आहेत 50 लोक पाहिजेत. तर हे त्या ठिकाणी याच्यातल्या काही प्रमाणातल्या जागा सर्वसाधारण जनरलला जातील आणि माझ्या हिशोबानं लगभग असणाऱ्या जे 27 जनरलचे आहेत ते लगभग 40 असणाऱ्या काउंट होतील लगभग. आणि या हिशोबानं जर बघायला गेलं तर माझ्या हिशोबानं लगभग असणार बघा इथपर्यंत 470 नंबरचा विद्यार्थी मी घेतलेला आहे, 43 मार्कावर आहे. पण 43 वर कट ऑफ लागेल असं मी म्हणत नाही. तर हा कट ऑफ माझ्या हिशोबानं मला असं वाटतंय की लगभग असणारा हा कट ऑफ 42 मार्कावर येईल. लगभग किती मार्कावर येईल तर 42 मार्कावर. इथं तुम्हाला दिसत असेल 811 नंबरचा विद्यार्थी 42 मार्कावर शेवटचा आहे. पण या 811 ला 811 जनरलचे आहेत का तर अजिबात नाहीत. याच्यामध्ये भरपूर सारे जवळपास 200 ते 250 असणारे माजी सैनिक आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की ओपन जनरलचा कट ऑफ हा 42 मार्कावर लागेल. कदाचित याच्यामध्ये 1 मार्काची वाढ किंवा 1 मार्काचा कमी होऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त फरक पडणार नाही. अशा पद्धतीमध्ये तुम्हाला ओपन जनरलचा कट ऑफ कळला असेल. आता पुढं 11,150 विद्यार्थी जे ग्राउंड दिलेले आहेत अमरावती ग्रामीणला पुरुष, तर याच्यापैकी क्वालिफाय किती झालेत? क्वालिफाय म्हणजे ज्यांना 25 पेक्षा जास्त मार्क आहेत. तर तो आकडा मी तुमच्या समोर दाखवतो आता. इथं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 7,408 विद्यार्थी क्वालिफाय झाले. टोटल जागा मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेल्या होत्या. मग 25 मार्कावर कट ऑफ येईल का, 25 मार्कवाले बोलवल्या जातील का, तर कास्टनुसार हा कट ऑफ वेगवेगळा लागेल. मग कोणत्या कास्टनुसार किती कट ऑफ लागेल तर माझा एक मी अंदाज सांगत आहे तुम्हाला या ठिकाणी. ओबीसीचा कट ऑफ या ठिकाणी ओपनच्या नंतर खालोखाल असेल जो की 38 पर्यंत लागेल. त्याच्यानंतर इतर कॅटेगरी जे आहेत त्या कॅटेगरीमध्ये 1-2 मार्काचा फरक पडून जसं की 36 असेल 34 असेल या पद्धतीमध्ये असणारं अमरावती ग्रामीणचा मुलांचा कट ऑफ लागेल. मुलीचा किती लागेल ते लगेच मी तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर दाखवतो. पण मुलांचा जो कट ऑफ आहे कॅटेगरी वाईज जर पाहायला गेलं ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारे एसटी कॅटेगरी असेल, एसटी असेल, एसटीचा या ठिकाणी 3च जागा आहेत. तर यांचे कॅन्डिडेट पण किती आलेत हे समजत नाही इथं, कारण यांनी कॅटेगरीचा उल्लेख केलेला नाहीये. तरी पण या ठिकाणी एसटीचा कट ऑफ जो आहे तो थोडा कमीच लागेल, कारण जागा कमी होत्या त्या पद्धतीत मुलं पण कमी आले असतील असा माझा एक अंदाज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एनटीडीचा कट ऑफ, त्याचबरोबर ओबीसी याचा कट ऑफ थोडासा असणारा जास्त लागेल. तर ईडब्ल्यूएस जो आहे तो ईडब्ल्यूएसचा कट ऑफ थोडासा त्या ठिकाणी असणारा कमी प्रमाणावर येईल असं मला वाटतंय. एकंदरीत त्या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये अमरावती ग्रामीण पुरुषांचा कट ऑफ लागू शकतो. आता या ठिकाणी महिलांचा कट ऑफ किती लागेल ते पाहूयात. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्या समोर येत राहतील. चला भेटतात महिलांचे कट ऑफ. तर पहा या ठिकाणी असणारं जे अमरावती ग्रामीणला महिलांचं ग्राउंड झालेलं आहे इथं वर यांनी तारीखच दिली आहे 24/2/2026 ते 26/2/2026. 3 दिवस मुलीचं ग्राउंड झालेलं आहे. टोटल किती मुलींनी ग्राउंड दिलंय ते पहिले तुम्हाला दाखवून देतो. बघा 3,574 मुलींनी ग्राउंड दिलेलं आहे. या 3,574 पैकी किती मुली असणार मैदानी चाचणीमध्ये पात्र झाल्यात म्हणजे ज्यांना 25 पेक्षा जास्त मार्क भेटलेले ते मी तुम्हाला दाखवतो. तर ते बघा इथं तुम्हाला दिसत असेल 1,882 म्हणजे लगभग असणार जेवढ्या मुलींनी ग्राउंड दिलेलं होतं त्याच्यापैकी 50%च मुली असणाऱ्या मैदानी चाचणीमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. म्हणजे त्यांना 25 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. मग मैदानी चाचणीमध्ये पात्र झालेल्या सर्वच मुली या ठिकाणी पेपरला बसतील का तर असं अजिबात होणार नाही. का होणार नाही ते पुढे मी सांगतो. बघा पहिले जागा बघून घ्या. ते तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी जागा आलेल्या आहेत. पहिले बघा जनरल मध्ये बघा महिलांसाठी 29 जागा आहेत. 29 म्हणजे एकाच 10 प्रमाणात 290 मुली या ठिकाणी बोलवल्या जातील. मग 290 नंबरला किती मार्काची मुलगी आहे ते आपण सुरुवातीला थोडंसं पाहूयात. तर बघा इथं 290 नंबर हायलाइट केलेला आहे मी. किती मार्कावर आहे 41 मार्कावर आहे. मग या 290च्या खाली 41 मार्क असणाऱ्या मुली नाहीत का तर आहेत. किती आहेत लगेच बघा हायलाइट करून ठेवलेला आहे, लगेच तुम्हाला कळल. 412 म्हणजे लगभग असणाऱ्या 120 म्हणजे 290 पासून लगभग 130 पर्यंत असणार, सॉरी 120
20 मुली जास्त आहेत. मग यांना ओपन मध्ये घेतल्या जाणार नाही का? तर नक्कीच घेतल्या जाईल. म्हणजे ओपन जनरल मध्ये या ठिकाणी मुलीच्या वर का 412 मुली क्वालिफाय होतील, याच्यामध्ये काही शंका नाही. मुलीचा 41च लागेल, कारण त्याच्यापेक्षा खाली येणं शक्य नाही. मग 412 मुली ज्या ओपन मध्ये गेल्या, एकूण किती मुली क्वालिफाय झाल्या? तर 1882. त्याच्यापैकी 412 मुली गेल्या, तर उरल्या 1470 मुली. आणि ओपनच्या जागा जर आपण बाजूला काढल्या 29, तर टोटल मुलीसाठी कास्टनुसार एकूण जर जागा बघितल्या तर त्या ठिकाणी असणार 35 जागा आहेत. आणि या 35 जागासाठी 10 प्रमाणात 350, म्हणजे लगभग इथून पुढे 750 नंबर पर्यंत डायरेक्ट बरं का, असा कट ऑफ डायरेक्ट म्हणजे लागत नसते, पण डायरेक्ट जर बघायला गेलं 750 नंबरला किती मार्काची मुलगी आहे? 37. म्हणजे 37 वरच मुलीचा कट ऑफ थांबल का? नाही. एससीबीसीचा कट ऑफ हा खूप कमी येईल, ईडब्ल्यूएसचा कट ऑफ कमी येईल, पण ओबीसी असेल, त्याचबरोबर एसबीसी असेल, एनटीडी असेल, एनटीसी असेल, यांचा कट ऑफ हा जास्त लागेल. म्हणजे याच्या खालच्या पण मुली असणाऱ्या 36 मार्क, 35 मार्क, 34 मार्क, 33 मार्क, जे की एससीबीसीचे असतील किंवा इतर कॅटेगरी ईडब्ल्यूएस असतील, हे असणाऱ्या याच्यामध्ये आरामात 26, 27, 28 पर्यंत कट ऑफ येईल. पण ओबीसी असेल, एनटीबी, एनटीसी, एनटीडी यांचा कट ऑफ मात्र जास्त लागेल. विजेचा कट ऑफ मात्र जास्त लागेल, 36, 34, 35 अशा पद्धतीमध्ये लागेल. तर या पद्धतीमध्ये आपण असणार अमरावती ग्रामीणचा कट ऑफ अंदाजे काय लागेल हे पूर्णपणे सांगितलेलं आहे. एक्झॅक्ट कट ऑफ लागल्यानंतर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणारच. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचा बेल आयकन दाबा. ही एक्सेल शीट पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून थोड्याच वेळात असणाऱ्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही असणार जॉईन करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.